जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली मुंडक वर पाय. वंदे मातरम वंदे मातरम. लाईव्ह चालू आहे. वंदे मातरम वंदे मातरम. इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधान तुम राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान तुम. राजीनामा दो. लाईव्ह चालू आहे. लाईव्ह. सर निवांत भेटूत आपण. सत्याग्रह मार्च डायरेक्ट मंत्रालय मुंबईवरती धडकणार आणि त्यानंतर तिथून दिल्लीला. हो, विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय एवढा मोठा झालाय की डायरेक्ट लाट्या चालवल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचं रक्त सांडल्या जात आहे. हक्क मागितला म्हणून विद्यार्थ्यांवरती अमानुष छळ केला जातोय. त्याच्या विरोधामध्येच हा सत्याग्रह मार्च आम्ही महाराष्ट्रामध्ये काढलेला आहे. सोनम वांगचुक सरांना समर्थन आहे, सीजेपीला समर्थन आहे, त्या प्रत्येकाला समर्थन आहे जे या सरकारच्या विरोधामध्ये पेटून उठलेले विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी. इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की भारत माता की. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान. राजीनामा दो. छत्रपती शिवाजी महाराज की. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतीय संविधानाचा. जय 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 भीम. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. जय 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 भीम. जय भीम जय भीम. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. जय 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 भीम. सगळं रेकॉर्ड चालू. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब. जिंदाबाद. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा. छत्रपती शिवाजी महाराज की. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 भीम. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब. जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब. जिंदाबाद. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा. छत्रपती शिवाजी महाराज की. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 भीम. जय भीम. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद. आवाज पडो की चालू नाही. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब
जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडक वर पाय अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडक वर पाय धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडक वर पाय इन्कलाब जिंदाबाद सर. इन्कलाब जिंदाबाद पोलिसांना आमच्यातर्फे थँक्यू सर आल्याबद्दल. चला पिशवीत गुलाबच आहेत सगळी. जॅकेट ना जिंदाबाद खाली मोठं करायचं या का वरून पाहिजे एक लगेच नसतं करायचं. Welcome to Art Classes. Speaker mode. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय. अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडक वर पाय अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडक वर पाय धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडक वर पाय अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडक वर पाय धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडक वर पाय धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद. कट करून काढ ए ती बाटली दे हातात. गाडी लावता टू व्हीलर परत गाडी आपली एका गाडी ड्रायव्हर ठेव ना आपला एक. चैतो येत असते. तात्याला म्हणलं होतं तात्या तिकडे गाडी मिठाई ओके का चला या. छत्रपती शिवाजी महाराज की भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम. धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान. ए ती बाटली दे की. असं दे, कसं बी असं. अरे मोकळी बाट काय चुकते आहे का रे तू. हा एड धोकाच आहे तर हा एड दाण्याची पोरं तुम्ही गप बस. लाईव्ह मध्ये शिव्या चालल्या आता काय भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती
बोलतो तुम्हाला 2 मिनिटं. मला हा तुम्हाला दिलंय काल काय बोलतो काय एकटा झाला. हे महाग जमा झाले ते मी कोणाला बोलवलं नाही, एकालाही बोलवलं नाही. एकटा जाणार मी. चला सगळे जावा रे, मी एकटा जाणार. हा जमावबंदी झाली ना. अहो रस्त्यावरती चालतात आहेत सर आपापले, असं थोडी आहे. असं अडवू नका, अडवणूक करू नका. बरं सगळे जावा, माझं हे होत आहे ना तर काही अडचण नाही. जमावबंदी असू द्या, आम्ही एकटे चालणार. नाही पण जमावबंदी केली त्याच्यामुळं मेन म्हणजे तुझ्यामुळे जमा झाली सगळे. कोणामुळे? तुझ्यामुळे. कसं काय? मग मी थोडी बोलवलंय यांना, मी थोडी बोलवलंय. मनाने आले ते लोक, प्रेम करणारी लोक आहेत ही. हा सगळे सगळे जावा रे. सध्या जमावबंदी आदेश लागू आहे आणि आपल्या संविधानानुसार आहे. मग मी एकटाच हो, चाललेलो हो. आहे, एकटाच चाललेलो आणि आहे. आपण आहे ना, आपण हा सगळा म्हणजे जमाव निर्माण केलेला आहे, आपण तयार केलेला आहे. पहा किती लोक आहेत ते. पहा ते जमा झालेले तर मनाने प्रेम करणारी लोक आहेत हो, साहेब. बरोबर महाराष्ट्रामध्ये एक माणूस नाहीये प्रेम प्रेम करणार. करणारीच लोक आहेत, परंतु प्रेम करणं आणि कायदा यामध्ये फरक आहे. हो म्हणजे प्रेम मग तर करणं- तुम्ही त्यांना सांगा ना जायला. मला प्रेम मला करणं- कशाला अडवताय? प्रेम करणं चांगली मला गोष्ट आहे, कशाला त्याबद्दल अडवताय? माझं काही म्हणणं नाही. मला प्रेम कशाला करावं, अडव- सर्वांनी एकमेकावर प्रेम करावं, परंतु कायद्याचं उल्लंघन न करता. काय तुरे का बोलताय? कधी अरे आता तू म्हणजे तू म्हणता कशाला मला? तुम्ही हा अरे तुरे काय बोलताय? नाही, तसं काय. सन्मान रवी दादा सन्मान चालेल. असा काही झाले, विषय नाही. गेली लोकं. आपला माणूस आहे झालं. तू. चला आपला माणूस कसं काय? चला जाऊ द्या. तो कधीच गैरसमज करायचा नाही, माझ्याबद्दल तरी करायचं नाही. नाही बिलकुल नाही. चला जाऊ आता. गेली लोक. नाही नाही आपल्याला आहे ना, आपल्याला हे ना हे सगळं पार वरपर्यंत गेलं. जाऊ द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. नाही, मी नाही, ऐका ना, त्याच्यामुळे ना- काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं तुम्ही ऐका ना, मी साहेबाशी ऐका ना. बोलतोय ना, मी साहेबाशी बोलतोय ना, मी बोलतोय ना साहेबाशी. दोघांशी बोलायचंय का? नाही नाही ऐका हा, ना. मी बोलतोय ना. तुम्ही तुर्रम खान बनू नका विनाकारण. ऐका ना. हा त्याच्यामुळे ना आपल्याला आहे ना, आपल्याला जाता येणार नाही. नाही मला जावं लागणार ना साहेब. जाता येणार नाही म्हणजे जावं लागणार ना. अडवणूक करू नका. संविधानिक मार्गाने मी चाललेलो आहे. अडवणूक करू नका. संविधानिक मार्ग हा नाही ना. नाही, अडवणूक करू नका. अटक करा मग. संविधानिक मार्ग हा अटक करा नाही. मग. संविधानिक कारण, मार्गच आहे. कुठं लोक आहेत ते? लोक त्यांच्या हिशोबाने आलेली इथं. कारण कोणाच्या हातात बॅनर आहेत, बोर्ड आहेत, आंदोलनाचं काय आहे? नाही ना, पण आहे का कुठं? सोबत आहेत आहे ना. का? सोबत कुठे येतं? ते जमाव सोबत झाला जमले ते. मग त्यालाच जमाव मी नाही म्हणतात. जमावले. ऐका ना, एक नाही लोक महाराष्ट्रातला प्रेम करत. जमाव त्यालाच म्हणतात. नाही अडवणूक करू नका. जाऊ द्या. हात नका लावू साहेब, हात लावायचा नाही. जाऊ, अडवणूक करू नका साहेब. ऐका ना, संविधानिक मार्गाने आंदोलन चालू आहे. अडवणूक करू नका. अडवणूक करू नका. आमचा हा शांततापूर्ण मार्च आहे, त्याला तुम्ही अडवताय विनाकारण. कुठं माणसं इथं दिसत आहेत का आता? कुठं येतं? कुठे? जमाव- तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये दाखवा. जमाव- कुठे जमाव झाला ना. कुठं झालाय? जमाव झाला कुठं ना. झालाय जमाव? हे जे काय ना हे कुठं सगळं- झालाय? कुठं आणि जमाव आहे? आपण दिलेल्या आपण जो काही हे केलं त्याचं उल्लंघन कुठं झालेलं आहे उल्लंघन? हा, त्याच्यामुळे कुठं झालेलं आपल्याला जाता येत आहे? नाही. जावं लागणार हो, साहेब. नाही जाऊ जावं देत. लागणार. नाही. जावं लागणार. इथं बसून राहतो, काही प्रॉब्लेम नाही. इथं बसून राहतो म्हणजे प्रत्येक वेळेस अडवणूकच करणार प्रश्न. जमाव कुठं जमाव आहे? कुठे आहे जमाव? जमावाची डेफिनेशन काय? जमावाची डेफिनेशन काय? जमावाची डेफिनेशन काय? जमावाची डेफिनेशन हम्म. तुम्ही तेव्हा नव्हते. कुठे आहेत? ऐका, हा. भारतीय राज्यघटनेनुसार संविधानानुसार आपलं हे सर्व काही चालतं. हा. आणि सध्या जमावबंदी आदेश लागू आहे. बिलकुल. हा, जमावबंदी आदेश लागू असताना एवढे लोक जमा करून एवढे कुठे? ते कुठे गेले ना आता. कुठे गेले? ते गेले आता. आता कुठे? आता जाऊ द्या ना. आता लोक गेली ना. लोक गेली ना. ऐका जाऊ द्या ना त्यांना. ऐका हो, ते तुम्ही नका सांगू म्हणजे प्लीज. सांगू नका म्हणजे? दम देताय साहेब? नाही 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 दम देताय? प्रेसला दम देताय तुम्ही? नाही नाही प्रेसला दम देताय? तुम्ही नका सांगू म्हणजे? तुम्ही नका सांगू म्हणजे? तुम्ही दादा संविधानिक मार्गानेच निघालेले असताना जमावबंदीच्या नावाखाली जसं दिल्लीमध्ये चालू आहे पोलिसांची जी हे चालू आहे त्या पद्धतीनं इथं
मी आता भूम ते जामखेड या रस्त्यावरती आहे आणि संविधानिक मार्गाने जात असताना तुम्ही गोळ्या घाला हो. ऐका ना, अडवणूक करू नका जात तुम्ही. असताना एकटा चाललेलो आहे मी. लोक जमतील ती तुमची जिम्मेदारी लोक पांगवायची. मी कोणालाही बोलवलेलं नाहीये, मी कोणालाही आवाहन केलेलं नाहीये. संविधानाचं नाव घेऊन तुम्ही जी गळचेपी करताय ना ती अडवणूक करू नका. हा माणूस जमावबंदीच्या नावाखाली रविराज दादाला अडवत आहे आणि इथं कुठंही कोणी सर माणूस ऐका ना, नाही. असं याला पद्धत म्हणत नाहीत, अर्जुन याला पद्धत म्हणत नाहीत. तुम्हाला गोळी घालायची घालून टाका, काही प्रॉब्लेम नाही. दादाला अडवलेला आहे. जाऊ द्या, तुम्ही जाऊ द्या. तुम्ही चाला माझ्यासोबत, लोक येणार नाहीत. चला माझ्यासोबत. तुम्हाला एवढी काळजी लोकांची तर लोकांची चाला ना तुम्ही. पोलीस संरक्षण कशाला आहे? लोक जमा न होऊ देणं तर ऐका ना, तुम्ही जे संविधान शिकवताय मला, लोक जमा न होऊ देणं काम कुणाचं आहे? मला काय म्हणायचं, काल आपलं काय काल विषयच झाला. तुम्हाला ज्याला रितसर निवेदन दिलंय त्याच्यामध्ये मी सांगितलंय मी शांततापूर्ण मार्गाने चाललेलोय. मी कुठं इथं दगडफेक केलीये? कुठं किती जण? ऐका, माझ्यासोबत लोक जमा झाले. तुमचा माणूस आहे, त्यांचं कर्तव्य आहे की लोक जमा होऊन न देणं. मी कसं सांगू लोकांना? माझ्या रस्त्याने चाललेलो आहे, लोक येणार ना. संविधान तुम्ही ऐका ना, संविधानाच्या डेफिनेशन तुम्हालाच माहित नाहीयेत. हा प्रॉब्लेम आहे मेन. काय मी एकटा चाललेलो आहे, लोक जमा होतात. आता इथं ही लोक उभा राहिलेत, मी ह्यांना बोलवलंय का? ही लोक जमा इथं उभा आहेत, मी त्यांना बोलवलंय का? मग तेच सांगत आहे, बाजूलाच लोक होती. माझा काहीही संबंध नाही लोकांशी. मी माझ्या पद्धतीने संविधानिक मार्गाने चाललेलो, अडवणूक करू नका. त्याला संविधानिक मार्ग म्हणत नाहीत. तुम्ही प्रेसला जर म्हणताय तुम्ही कोण सांगणार आहे, तर तुमचं समजतंय संविधान किती तुम्हाला कळतंय ते. तसं नाही म्हणत. मग तुम्ही त्यांना कसं काय म्हणलात? तुम्ही त्यांना काय बोललात? तुम्ही बाबा त्यांना जाऊ देऊन काय तुम्ही काय तुम्ही कोण सांगणार आहे? म्हणजे मी संविधान तुम्हाला शिकवावं लागेल ना, तुम्हाला माहित नाही तर. मी माझ्या कायदेशीर मार्गानुसार सांगतो. तुम्ही काय प्रेसला म्हणताय? काय तुम्ही नका सांगू. मला त्यांना विचार काय त्यांना अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा? उत्तर दिलं ना. काय उत्तर दिलं? तुम्ही नका सांगू मला. जमावबंदी जमाव कुठेही सांगा की इथं दाखवा ना. इथं जमाव तुम्ही जमाव दाखवा ना. दाखवा की जमाव. बिलकुल जमाव जर असेल तर त्यांना अडवा. आम्ही नाही म्हणत नाही. हा मग तुमचं काम आहे ते. आता जाऊ द्या ना, आता जाऊ द्या ना. विषय संपला ना, मग जाऊ द्या ना त्यांना. जमाव संपला तर साहेब ऐका, हा. हे महाराष्ट्राचं सरकार, या महाराष्ट्राचं प्रशासन एवढं हे आहे. मी एकटा आहे, लोक माझ्या मागे उभे राहिले म्हणजे प्रेम करणारी लोक इथं. रस्त्यानं जाणारा सरळ सरळ बघतोय की काय चाललंय ते. आणि साहेब म्हणताय जमावबंदी. अरे जमावबंदी नाही, मी तुम्हाला रितसर काल निवेदन दिलंय की मी चालत जाणार आहे. तुम्हाला जर अडचण होती तर कालच नोटीस काढायची होती. आता निघल्यावर काय अडवताय? आणि प्रेसला म्हणताय की तुम्ही ह्याच्यावर टाक सरदाराव. मी काय बोललो का त्यांना? ह्याच्यावर टाक, वरी क्लिक त्यांचं करा. कर्तव्य पार पाडू, मी माझं कर्तव्य पार पाडतोय. जय हिंद साहेब. हे चौधर साहेब, मी एकटा चाललेला असताना विनाकारण अडवताय, आरेरावी करताय. हे पद्धत नाहीये साहेब. संवैधानिक मार्गाने मी एकटा माझ्या पद्धतीने चाललेलो आहे. मी काल रितसर तुमच्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय. तरी पण अशा पद्धतीमध्ये संविधानाचं नाव वापरून गळचेपी करणं योग्य नाहीये. संविधान मला हा अधिकार देत आंदोलन करण्याचा. अगदी मी तुमच्या प्रत्येक म्हणजे तुम्ही बोलताय त्याच्याशी माझं हे आहे, आय कॅन अंडरस्टँड. फक्त आता जी परिस्थिती आहे, ठीक आहे ना, त्या परिस्थितीला अनुसरून प्रशासनाला आपण सहकार्य करावे एवढीच विनंती. सर प्रशासनाला सहकार्यच आहे. आता मला काय तुम्ही जेलमध्ये टाकता का? तसं करा, टाकून द्या. नाही मग आता मी माझ्या मागं कोणच नाहीये सध्या. चौधर साहेबांना स्पष्ट आदेश द्या की ही असली गळचेपी करणं बंद करा. मी एकटा आहे इथं. प्रेसला ते म्हणताय की तुम्ही मला नका सांगू. ही कुठली पद्धत आहे बोलायची? हा बरं, एकटा व्यक्ती आहे, रस्त्याने चालत असताना हजारो लोक सेल्फी घ्यायला येतात. त्यामध्ये मी जमाव केलाय का? तसं नाही. जमा आहे बरं, जमाव झाला. ऐका ना, मी एकटा, मी कोणाला आवाहन केलंय का बाबा या म्हणून? तुम्ही आवाहन करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पब्लिक फिगर आहात. हा मग पब्लिक फिगर आहे, माझ्या बाजूने तुमची जमावबंदी आहे, तर लोक जमताय तर त्याला पांगवणं पोलिसांचं काम आहे. माझं काम आहे का ते? ती परिस्थिती उद्भवू नये याच्यासाठी सर परिस्थिती चुकीची उद्भवलेली नाहीये. मी रितसर मार्गाने माझं चालत चाललेलो आहे. तुम्हाला जर दाबायचंय तर मला जेलमध्ये उचलून टाका. त्यानंतर पोलीस स्टेशनला तर जमावबंदी नसेल ना. विजय सर, आपल्याला या गोष्टी करायच्या नाही. विजय सर, विनोद सर, सॉरी विनोद सर, मी बीएम न्यूज मधून जोगदंड बोलतो. सर सरांसोबत एकही माणूस नाहीये. जाणारे येणारे बघतायत. तुमचे अर्जुन चौधर सर सांगतायत की यांनी जमावबंदी केली म्हणून यांना म्हणजे जमाव केलेला आहे,
त्याच्यामुळे यांना अडवलंय. आणि मी इथं पाहतोय की त्यांच्यासोबत एकटा माणूस हा रविराज सर एकटे चाललेले आहेत. आणि आता तुम्हालाही माहिती आहे तुम्ही काय करणार आहात आणि मलाही माहिती नाही नाही, ऐका ना, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक खरं संस्कार खाल्ल्या जातोय, त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. आणि तो आंदोलन करण्याचा अधिकार बी तुम्ही काढून घेत असाल तर लेकरांनी कोणाकडे बघायचं? आणि सगळ्यात महत्वाचं सर, तिथं तुमची माझी सगळ्यांचीच लेकरं आहेत हे तुम्हाला. साहेब, मी ऐकतच नाही. इथं एसपी मॅडम आल्या तरी ऐकत नाही. मी एसपी मॅडम आल्या तरी ऐकत नाही. हे चुकीचं आहे. मी तुम्हाला फक्त संयम ठेवायला सांगतो. संयमच आहे सर. सर ऐका ना, मला सांगा, स्फोटक मी पब्लिक फिगर आहात तुम्ही, पब्लिक फिगर आहात तुम्ही, कॉमन मॅन सारखं नाही करू शकत. नाही, कॉमन मॅनच आहे मी समजत नाही स्वतःला पब्लिक फिगर. मी पब्लिक फिगर समजत नाही स्वतःला, कारण की मलाही पी नाहीये, मी पब्लिक फिगर नाहीये मी. होत असतो हा? तुमच्या प्रत्येक परिस्थिती उद्भवते. तुम्ही उद्भवताय ती परिस्थिती सर. पब्लिक फिगर पोलिस द्या सोबत, त्यांना जमा होऊ देऊ नका. बरं, तुमच्या साहेबांनी माझ्यासोबत एक माणूस दिला होता, त्यांना विचारा. जमाव हा मी बोलवलाय का बाबा? मी घोषणा दिली का की मी प्रत्येक गावात पत्रकं वाटलेत बाबा माझा आंदोलन मार्च आहे, तुम्ही या आंदोलन मार्च आहे. आता इथं 100-200 लोक जमा झालेत, माझ्या दुसऱ्या साईडला आहेत. येणारी जाणारी लोक बघायला लागली काय तमाशा आहे तो. अडवल्यावरती लोक येणार ना सर. तुम्ही जर असं अडवलं तर बिनाकामाचा जमाव होणार. जाऊ द्या मला, जाऊ द्या, रितसर मार्गाने जाऊ द्या, संविधानिक मार्गानेच जाऊ द्या त्यांना. त्याच्यामध्ये आडवाआडवीचा प्रकार केला तर लोक जमणार आणि आक्रमक होणार, हे लक्षात ठेवा सर्वांनी. दे आम्हाला जाऊ द्या साहेब. आम्ही तुमच्या पाया पडतो, आम्ही पाया पडतो तुमच्या. आमच्या लेकरांचा प्रश्न आहे, आमच्या लेकरांचं भविष्य. तुमची बी लेकरं आहेत, लेकरं आहेत सर. सर, तुमच्या पण लेकर, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, तुमची पण लेकरं आहेत. असं नसतंय साहेब. आम्ही काय तर पण हे चुकीचं आहे. तुम्ही जे अडवताय हे चुकीचं आहे. मलाही बंधनं आहेत. मी शासनाच्या योजनेमध्ये काम करते, गव्हर्नमेंटची एम्प्लॉई आहे. पण आता मी तिथे आयडेंटिटी सांगत नाही कुठल्या डिपार्टमेंटला करते. पण हे तुम्ही जितकं अडवाल तेवढा जास्त मॉब होणार आहे आणि जास्त गोंधळ होईल. जाऊ द्या मला, मी एकटा चाललोय. तुमचे माणसं पाठवा माझ्यासोबत, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नका जमा होऊ देऊ. तुमचं ती हे येते. तुम्ही पण त्यांच्याशी बोला. मी काहीच आल्या जर तुम्ही माझ्या समोर सिंगम सारखं उभा, तुम्ही सिंगमच आहेत, आम्हाला काहीच अडचण नाही. तुम्ही अगदी कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, पण आम्ही चुकीचं काही करतच नाहीयेत ना. हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहात, पण आम्ही चुकीचं काहीच करत नाहीयेत ना. एवढे फॉलोअर्स आहेत ना, नाही ते आम्हाला माहिती आहे, ते कुणालाच सांगायची गरज नाहीये. तुम्ही फॉलोअर्स, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. अहो फॉलोअर्स नाही सर, तुम्ही जितका वेळ इथं तर गोष्टी होणार आहेत. कारण कॉमन मॅनची काय अवस्था आहे, काय दुर्दशा आहे तुम्हालाही माहिती, आम्हालाही माहिती. बरं, आम्ही काही चुकीचं केलंच नाहीये. आमच्या लिहिलेल्या याच्यावर बी काहीच नाही लिहिलं. चुकीचं काय लिहिलंय? आम्ही कोणती काय भंपक भाषण करतोय का? नाही. जाऊ द्या मला, प्लीज जाऊ द्या. प्लीज रस्त्याच्या बाजूनं हटा तुम्ही. हे लोक फक्त आणि फक्त तुमच्यामुळे जमा झाले. बाकी काही आधी 5च होते, आता 100 झाले. आता 100 नाही, 1000 होतील. हजाराचे 10,000 होतील. 10,000 होतील. हे तुमच्यामुळे होणार आहे, ह्याची तुम्ही दक्षता घ्या. तसं आम्हाला तुम्हाला शिकवायचं नाहीये, पण जी परिस्थिती उद्भवतीये, आम्ही कुठं काय म्हणतो? नाही, बरं, तुम्ही ते आमच्या डोक्यावर थापवता. आम्हाला शिकवू नका. आमच्या डोक्यावरचा मार पालते. आता ह्या काही व्यक्तीला आम्ही बोलवलेलं नाहीये. आणि ही जी भीड झाली ती केवळ तुमच्यामुळे झाली. तुम्ही थांबवून ठेवलंय म्हणून. तर तुम्ही प्लीज, विनंती आहे की त्यांना जाऊ द्या. संविधानिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने त्यांनी करत आहेत त्या पद्धतीने त्यांना जाऊ द्या. एकटा चाललोय मी. कोणाच्या अंगाला पोस्टर आहे का हातात पोस्टर आहे? काय तुम्हाला कोणाला बोलवलंय का बाबांनो? मी गावातली लोक निरोप द्यायला आली, बाबा पुढे तिकडे मारून टाकलं तर परत दिसायचो नाही. मी दिली, आली प्रेमाने निरोप द्यायला. पाहुण्याला निरोप देतात तसा. हा, मग जी रियालिटी आहे तीच आहे. तोच संदेश गावात काय संदेश दिलता रे मला निरोप द्यायला या म्हणून? शेवटचं बघा एकदाच. जाऊ द्या साहेब, साहेब जाऊ द्या.
मी तुमच्या परत एकदा पाया पडतो, आम्हाला आम्ही जाऊ काय देव आहेत द्या. का रे नाही बाबा? नाही, देव नाही, तुम्ही आपण देवच झालेत. पाहत आहोत की कशा पद्धतीने रविराज सर पोलीस यंत्रणेची विनंती करतायत की मला संविधानिक मार्गाने जाऊ द्या, परंतु अद्यापही वरिष्ठाचे आदेश आले नाहीत. म्हणून पोलीस यंत्रणा यांनी रविराज सरांना अडवून ठेवलेलं आहे आणि रविराज सरांना अडवून जमा होऊ नये याच्यासाठी ठेवलंय. परंतु पोलिसांच्या या कृतीमुळे जमाव हा जमला. जमाव जमा झालेला दिसून येतोय. हा माणूस सर्वसामान्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्कापोटी दिल्लीला निघालेला आहे आणि रस्त्याने एकटा पायी चालत असताना पोलिसांनी अडवल्यामुळं आज आता 100 माणसं जमा झालेली आहेत. एकटा हा संविधानिक मार्गाने चाललेला माणूस याला अडवून पोलिसांनी कशा पद्धतीने केलं, 3 वेळा त्यांनी पोलिसांच्या पाया पडून विनंती केलेली आहे, तरी पण गेंड्याची कातडी ओढलेली ही पोलीस त्यांच्या या विनंतीला मान देत नाहीये. भारतीय संविधान भारतीय नागरिकांचा आंदोलन करण्याचा अधिकार 100 वेळा नाही 1000 वेळा देतं. मूलभूत अधिकार आहे आंदोलन करण्याचा. तो आंदोलन करण्याचा अधिकार जर हे हुकुमशहा सरकार जर हिरावून घेत असेल तर नक्कीच कुठेतरी या भारताची लोकशाही आता हुकुमशाहीमध्ये रूपांतरित होते का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. पोलीस जर आम्हाला म्हणत असतील की तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही काय शिकवलं तुम्हाला नेमकं? जाऊ दे साहेब, चला. दादा तुम्ही तुमच्या घरी थांबा वाटल्यास, नाही मग पोलीस स्टेशनला चला. का काय केलंय मी? गुन्हा सांगा की माझा, गुन्हा सांगा की. आम्ही काय तुम्हाला काय म्हणत नाही तर, पण काय माहितीये गुन्हा का? सांगा की माझा. तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन जाताय, माझा गुन्हा तर सांगा. विषय काय माहितीये का की तुमच्यामुळे ना आणखी तुमचे कसं सर ऐका, तुम्ही हे करताय, तुमच्या पोलीस स्टेशनला परत नाही 5000 नाही 15000 लोक जमा होतील. मी आधी स्पष्ट सांगतोय, परत म्हणू नका मी जमवलेत. मला जाऊ द्या. मी तुम्हाला विनंती करतोय, तुमच्या 4 वेळा पाया पडलोय मी. तुम्ही असे गळचेपी नका करू. आम्ही विनंती करतो. नाही विनंती नाहीच ना. विनंती कशाला? असलं काय म्हणतात, आश्वासन नाही. पोलिसच येऊन डायरेक्ट दमदाटी करायला लागली. प्रशासनाकडून काहीच आदेश नाही. जिल्हाधिकाऱ्यांना बोलवा, बघू त्यावेळेस. तोवर चालू द्या. मला अडवताय कशाला? जोपर्यंत चालतात हा. तोपर्यंत चालू द्या. तुम्हाला जोपर्यंत तुमचा तोडगा मी दिलेल्या निवेदनात माझं काय म्हणतात ना, ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा, काहीच प्रॉब्लेम नाही मला. मी तुमच्या सोबत येतो. तुम्ही पाहिजे तेवढे जेलमध्ये ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. तिथून आंदोलन करू आम्ही. शहीद आजम भगतसिंग यांनी आम्हाला ते शिकवलंय. तुम्हीच म्हणलात पोलीस स्टेशनला चला. पोलीस स्टेशनला, जेलला नाही. मग पोलीस स्टेशनला जेल असतं एक छोटस. जाऊ द्या, मला चांगले विनंती आहे. सर जाऊ द्या. इथं जर बसलं आणि फक्त लोकांना जर सांगितलं की दादा इथं बसला आणि पोलिसांना अडवलं तर इथं गोंधळ निर्माण होईल. ते होण्यापेक्षा तुम्ही संविधानिक मार्गाने तुमचे जाऊ द्या. वरिष्ठ बोलवा, त्यानंतर बघूया. सांगितलं म्हणजे तसं नसतं ना. सांगितलं म्हणजे मग ते मग आम्ही तुम्ही करताय कृती करायला ते तुम्ही भाग पाडताय. तुम्ही भाग पाडताय ते. पाडताय. हे कृती करायची त्यांची इच्छा नाही, कुणाची इच्छा नाही, पण तुमच्या या अशा अडवण्यामुळे ते भाग पडणार लोकांना. आता तुमच्या सांगण्यावरून सल्लो गेली का लोक? नाहीच जाणार. ते वाढणार नाही, वाढणार. त्यांच्यावर लाठी चार्ज करा. मग नाही काय दुसरं करतायत तुम्ही? नाही प्रेमाने सांगू. हा 100%. बरं चलतोय साहेब मी. ऐकू दादा. हात नका लावू मला. मला हात लावायचा अधिकार नाहीये तुम्हाला. मला